कंटेनर चालकाने अचानक ब्रेक मारला आणि पाठीमागे दुचाकीवर असलेल्या पोलिसाचा जीव गेला. 2 चिमुकल्यासह कुटुंबावर दुःखाचा डोंगर. ठाकरेंची लिफ्ट 6व्या मजल्यावर पोहोचणार नाही, ते काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्याने अडकले. मुख्यमंत्री शिंदे यांचा हल्लाबोल. उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार नाहीत, पण गेले तर त्यांची अवस्था अजित पवारांसारखी होईल. काँग्रेस आमदाराचा निर्वाणीचा इशारा. असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रद्द करा. भाजप नेत्या नवनीत राणा यांची थेट राष्ट्रपतींकडे मागणी. जय पॅलेस्टाईन घोषणेवरून वाद. कृषी मंत्र्यांनी हिंगोलीच्या त्या शेतकऱ्यास बांधावर पाठवली बैलजोडी. बैलाच्या जागी मुलांना कोळप्यात झुंपले होते. ट्रॅक्टरही देणार, मुंडेंची ग्वाही. ऑफिसमध्ये झाडलोट करणाऱ्या महिलेची बीजेपी नेत्यांकडून शिवीगाळ. सुषमा अंधारेंनी ट्विट केला व्हिडिओ. नगरच्या आयुक्तांवर 8 लाखाची लाच घेतल्याप्रकरणी धाड. एसीबी कोण लागताच आयुक्तांसह लिपिक फरार. राहते घर केले सील. नीट पेपर लीक प्रकरणी सीबीआयची पहिली अटक. मनीष प्रकाश पाटण्यातून जेरबंद. उमेदवारासाठी प्ले स्कूल बुक केल्याचा आरोप. आयुष्यात पंकजा मुंडेंविरुद्ध काम केले, बाप्पांना यंत्रणाच नाही, पैसेही दिले. शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाची कबुली. ऑडिओ क्लिप व्हायरल. अमावस्या पौर्णिमेवरून उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंमध्ये आरोपांच्या फैरी. ठाकरेंनी काढले पीक, तर एकनाथ शिंदेंकडून लिंबू मिरच्यांचा उल्लेख. तुमच्या नावावर किती सिम सक्रिय आहेत? चुकीच्या कागदपत्रांसह सिम खरेदी केल्यास 50 लाखांचा दंड. राज्यच लिलावात काढतं की काय? महाभ्रष्ट युती सरकारमुळे राज्य दिवाळखोरीच्या मार्गावर असल्याचा नाना पटोलेंचा आरोप. श्री जगदंबा देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत बैठक. आवश्यक कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. बीडमध्ये महायुतीत तणावाची स्थिती. पंकजा मुंडेंविरुद्ध काम करणाऱ्या शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या कार्यालयावर दगडफेक. समर्थक संतापले. हिंगोलीत अभूतपूर्व उत्साहात संत नामदेव महाराजांच्या पालखीचे पहिले रिंगण. भाविकांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. राष्ट्रवादी अजित पवार गटात खतखत. पदे देताना पश्चिम महाराष्ट्र आणि कामासाठी विदर्भ चालणार नसल्याचा इशारा. अजित पवार आमच्या भूखंडी बसली आहेत, यांना महायुतीतून काढा. आमदार राहुल कुल यांच्या समोरच भाजपचे पदाधिकारी संतापले. नामांकित बांधकाम व्यावसायिक असल्याचे भासून 3 कोटींचा घातला गंडा. नाशिकमधील धक्कादायक घटना. गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्यात तरुणीवर कोयत्याच्या वार प्रकरणाला झाले वर्ष. वाचवणारा लेशपाल म्हणाला, मी त्या ताईवर उपकार केले नाही, कर्तव्य पार पडले, प्लीज सत्काराला बोलवू नका. प्रेमात धोका. प्रियकराने केली प्रेयसीची हत्या. आनंदवनातील घटना. जळगाव जिल्ह्यातील चोपड्याचा आरोपी 24 तासात अटक.